ज्यांच्या दयाशील करुणेने विश्वातील सर्व प्राणी दुःख मुक्त होतात, असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना मी विनम्र अभिवादन करतो। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी विश्वातील वैर नष्ट व्हावे, विश्वातील दुःख नष्ट व्हावे आणि विश्वातील सर्व प्राणी सुखी व्हावेत म्हणून आपली मंगल मैत्रीची असीम अनुकंपा सर्वांवर समप्रमाणात प्रदान केली। आजच्या ह्या अंगुलीमाल परित्राण पाठामध्ये ज्या ज्या माता भगिनी गर्भा अवस्थेमध्ये आहेत, ज्यांचे बाळंतपण प्रसूती सुखरूप व्हावी या उद्देशाने हे अंगुलीमाल परित्राण प्रसारित करीत आहोत। अंगुलीमाल परित्राण सूत्र हे अति प्राचीन आहे। हे सूत्र महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपले प्रिय शिष्य आहरत अंगुलीमाल भिक्खू यांना संबोधित केलेले आहे। त्या काळामध्ये त्या सूक्ताचा तोच परिणाम होता आणि आजही या पावन पवित्र अंगुलीमाल परित्राणाचा तितकेच महत्व आहे, त्या काळातही आणि आजही। कारण हे महाकारुणिक तथागतांचे शब्द आहेत। तथागतांची वाणी त्रिकाल सत्य असते। ह्या परित्राण पाठामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला माता भगिनीच्या प्रसव वेदनेसाठी जी मंगल मैत्रीची अनुकंपा आहे ती संबोधित केलेली आहे। आणि ज्या ज्या माता भगिनी प्रसूतीच्या वेळी अंगुलीमाल परित्राण सूक्ताचे श्रवण करतील, त्यांची प्रसूती वेदनारहित सुखकारक होईल। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध जे जे आपल्या अमृतवाणीतून बोललेले आहेत ते सर्व त्रिपिटकामध्ये लिपिबद्ध केलेले आहे। हा परित्राण पाठ सुद्धा सुत्त पिटकामधील आहे। या परित्राण पाठामुळे अनेको माता भगिनी प्रसूतीच्या वेळी या परित्राण पाठाला श्रवण करून सुखकारक प्रसूत होतात। हा परित्राण पाठ श्रवण करताना पूर्व दिशेला आसनावरती बसावे, खुर्चीवर सुद्धा बसू शकता। हा परित्राण श्रवण करण्यापूर्वी जमिनीची जागा सर्व पाण्याने साफ करून घ्यावी। त्यानंतर उच्च आसनावर बसावे। उच्च आसनावर विराजमान झाल्यानंतर या परित्राण पाठाचे श्रवण करावे। हा परित्राण पाठ जेवढ्याही व्याधी आहेत त्या व्याधीला नष्ट करण्यासाठी आणि सुखकर सुखदायक प्रसूती होण्यासाठी प्रेरक आहे। हा परित्राण पाठ हे सूत्र स्वतः महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आहरत भिक्खू अंगुलीमाल यांना संबोधित केलेले आहे। एके दिवशी आहरत अंगुलीमाल भिक्खू नगरीमध्ये चारिकेला गेले असता एका दारासमोर चारिकेसाठी उभे राहिले। त्या दाराशी उभे असताना
घरातून एका भगिनीचा जोर जोराने किंचाळण्याचा आवाज येत होता. तो वेदनायुक्त आवाज ऐकून अंगुलीमालाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली. त्या प्रसूतीच्या वेदना होत्या. बाळाला जन्म देत असताना केवळ माताच त्या दुःखाला समजू शकते. बाळाला जन्म देताना मातेला होणाऱ्या वेदना केवळ जन्म देणारी माताच समजू शकते. त्या वेदना, ते दुःख, तो जीव घेण्या प्रसंग केवळ माताच समजू शकते. अंगुलीमालाने त्या मातेच्या वेदना आणि ती माता किंचाळत असताना सर्व ऐकले आणि नगरीतील चारिका संपवून ते आपल्या आश्रमात आले. ज्या ठिकाणी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी बाजूला बसले. भगवंताला 3 वेळा वंदन करून नगरीतील चारिकेचा वृत्तांत अहरत अंगुलीमालांनी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना सांगितला की हे भगवान, आज मी नगरीमध्ये चारिकेला गेलो असताना एका दाराशी भिक्का पात्र हाती घेऊन भिक्षेसाठी उभा राहिलो असता त्या घरातून एका भगिनीच्या जीव घेण्या दुःखमय वेदनायुक्त आवाजातील किंचाळ्या मी ऐकल्या. त्या मातेला अनंत प्रसव वेदना होत होत्या हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकले. भगवान, जन्म देते वेळी मातेला ह्या ज्या वेदना होतात ह्या वेदनेवर काय उपाय आहे? त्यावेळी महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी हे जे सूक्त आहे अहरत भिक्खू अंगुलीमालाला सांगितले. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध अंगुलीमालाला मोठ्या करुणेने हे सूत्र सांगत होते. परितं भणतस् निसिन्नं ठाणं उदकंपी विनाशेति उदकंपी विनाशेति सबमेव परिसय्यं सबमेव सोथिना गप उठाणं यंचं साधेति यंचं साधेति तं खणे थेरसंगुलीमालस्य लोकनाथेन भासितं लोकनाथेन भासितं कपठाई महातेजं
परितं तं भणामहे यतोऽहं भगिनी अर्याय जातिया जातो नाभिजानामि संचिंचं पाणं जीविताविरोपता तेन सचेन सोथी तेन सचेन सोती ते होतु सोती गबसाती होतु सोथी गबसाती होतु सोथी गबसाती। या सूक्ताचा अर्थ की जेव्हा भगिनी एका बाळाला जन्म देते त्यावेळी ती अनंत यातना सहन करते। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी अहरद भिक्खू अंगुलीमालाला मातेच्या भगिनीच्या सुखरूप प्रसूतीसाठी हे परित्राण सूक्त सांगितलेले आहे। ह्या पावन पवित्र महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या अमृतवाणीचे हे अंगुलीमाल सूक्त ज्यावेळी माता भगिनी प्रसूत होत असेल त्यावेळी श्रवण करावे। महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी अंगुलीमालाला हे सूक्त सांगितले आणि हे सूक्त प्रसूतीच्या वेळी भिक्खूंनी म्हणावे असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी म्हटले। अहरत भिक्खू अंगुलीमाल यांनी कालांतराने हे सूक्त माता भगिनींना सांगितले आणि ह्या अंगुलीमाल सूक्ताला त्या काळीही आणि आजही तेवढेच महत्त्व आहे। तेव्हा हे अंगुलीमाल सूक्त श्रद्धापूर्वक गर्भवती माता भगिनींनी श्रवण करावे। अनेक वेळा या सूक्ताबद्दल कॉमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो। माता भगिनी प्रश्न विचारतात की हे भंतेजी, हे सूक्त कोणत्या महिन्यामध्ये म्हणावे? ह्या सूक्ताचा उपयोग कोणत्या वेळी करता येईल? 9व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये? तर ज्या वेळी आपल्याला वेदना होत असतील, प्रसूतीच्या वेदना केवळ माता भगिनीच जाणू शकते, आपण या सूक्ताला केव्हाही ग्रहण करू शकता आणि महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या अनुकंपेने त्या सूक्ताला अनंत मंगल मैत्रीची कामना लाभलेली आहे। तेव्हा हे सूक्त तितकेच महत्त्वपूर्ण आहे, सुखदायक आहे। मी या परित्राण पाठाच्या माध्यमातून सर्व माता भगिनींच्या गर्भावस्थेतील वेदना नष्ट हो, त्यांचे सर्व दुःख नष्ट हो आणि त्यांना प्रसूती काळ आणि आहारात
सम्यक संबुद्ध आणि महाकारुणिक आहारत सम्यक संबुद्ध यांच्या असीम मंगल मैत्रीच्या अनुकंपेने सर्व माता भगिनींची प्रसूती वेदना रहित सुखदायक हो अशी मंगल मैत्रीची मनोकामना करतो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.